सुरुवातीला बातमी आहे महत्वाची। अमरावती विधान परिषद निवडणुकीत यशोमती ठाकूर आणि उमेदवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावरती आरोप केलेत। मॅनेज झालात का असा सवाल केलाय। 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा असल्याचं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावरून आता हर्षजित देशमुखांनी उत्तर दिलं असून त्यांना यशोमती ठाकूर यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। आयसीयू मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ऍडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? आमच्या कानावर तर वेगळ्याच गोष्टी येतात आहे। काय गोष्टी ते तुमच्या कानावर आलेल? हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी। निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा। सगळ्या निवडणुका हे लोक पैशाच्या जोरावर काय गोंधळ घालतायत, महाराष्ट्रात काय, मध्य प्रदेशात काय आणि देशात काय। त्यांनी माझ्यावर जे आरोप केले, पळून गेलाय, हे गेलाय, हालाकी मी पळून नाही गेलो आहे, मी माघार नाही घेतली आहे, मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाचे आरोपाने असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहीत नाही असे प्रकार राहतात म्हणून, मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे। तर मला असं वाटतं आहे की त्यांनी मी माघार घ्यावी म्हणजे याच्यासाठी असे वक्तव्य करत आहे का, किंवा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे ना गोष्टीवर। बिलकुल दिलगीर व्यक्त करायला पाहिजे। असे बिनबुडाचे आरोप जर करणं आहे तर हे आरोप चुकीचे आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। काल आजारी होते, आयसीयू मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील। डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एंजिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही। कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा। 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या निघा बाहेर। कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये?